आपल्या देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय ताईसाहेब, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि सोलापूर जिल्ह्यातून महिला खासदार म्हणून प्रथमच मान मिळवलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय मनीताई शिंदे, सगळ्यांचं नाव घेत नाही, चुकून कोणाचं राहिलं तर थोडा अडचण येते. आता मी व्यासपीठ जमलेले माझे सर्व सगळ्यात बंधू, आता प्रत्येकाने आपलं आपलं मनोगत व्यक्त केले. ताईंच्या विचाराची जेव्हा सुरुवात झाली होती, पहिल्या 2 फेऱ्यामध्ये आपण मागलो होतो. मी त्यावेळेस टीव्ही बंद करून बसलो, आता काय आपलं काय खरं नाही. आणि सगळ्यांनीच तसं केले असते, एकमेकाला फोन करायला. पण नंतर जेव्हा सुरुवात झाली, ताईंचा लीड 2,000, 5,000, 10,000, 20,000, 21,000, 50,000, त्यावेळेला लोकांचे मला परत फोन यायला चालू केले. ताईंचा लीड वाढतोय, सगळ्या मतदारसंघामध्ये ताईचा खूप मोठा लीड मिळतोय. तेव्हा जेव्हा आला की ताईने सगळ्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 1-2 सीट सोडत तिसरा विजय म्हणून ताईचा खूप डिक्लेअर झाला. त्यावेळेला अनेक महाराष्ट्रात अनेक लोक मला फोन करत होते, कारण काय खरा नेता मीच सांगणार होतो. त्याला महाराष्ट्रातले मी आमदार असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये संबंध होते. त्यावेळेला प्रत्येकाने मला फोन करणार, ताईंचा लीड किती आहे. पण लीड विचारू नका, विजय झाले, निवडणुकीची तयारी सुरू झाली, असं आम्ही त्यावेळेला सगळ्यांना सांगतो. आश्चर्य वाटत होतं सगळ्याला, कारण का ह्याच्या पूर्वीच्या 2 निवडणुका आपल्याला असंच वाटत होतं की आपण निवडून येतो. पण महाविकास आघाडीने अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ताईंना आता प्रत्येकाचं मत इथं महत्वाचं आहे. कुठं लीड मिळाला, कुठं नाही मिळाला हा महत्वाचा भाग नाही आहे. एक मत पण महत्वाचं आहे. आपल्याच महाराष्ट्रातला मुंबईचा एक खासदार 42 मतांनी पडले आहे. म्हणजे मताला किती महत्व असतं या त्यातून आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की प्रत्येकाने मतदान करत असताना आपण मतदान सगळ्याच करून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं एक मोठ्या मतदार निवडून तो भाग एवढा, पण मतदानाला किती महत्व आहे अतिशय महत्वाचं. आपण सगळ्यांनी एकजुटीनं एक मतानं सगळ्यांनी प्रयत्न केला, पण सगळ्यात श्रेय मोठा आहे ते खासदार प्रणिताई शिंदेचं सगळ्यात श्रेय मोठं आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघात 800 ते 800 गावं पूर्ण केली. एका दिवसात 20 गावं, 22 गावं. सकाळी 9 वाजता निघाले, रात्री 10, 11, 12 वाजता यायचं आणि परत सकाळी 9 वाजता निघायचं. आणि जसा प्रसंग येईल तसं, जसं परिस्थिती येईल तसं प्रत्येकाला ते फेस करत गेले, प्रत्येकाला संघर्षाला पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचा एक लेडीज म्हणून, एक मुलगी म्हणून त्यांचा आपल्याला सगळ्यांना कौतुक पाहिजे. धाडसानं मुलगी आपल्या सोलापूरला खासदार आपण निवडून दिला, खूप धाडसाची भूमिका त्यांनी केली. कुठेही जायचं, कधी समोरचा रागाला वाटतो त्याला बोलायचं, त्याच्याशी विचारायचं, त्याच्यात विचार विनिमय करायचं, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कुणाला बंदिस्ती नाही, कुणाला काय नाही, स्वतः फेस करायचं. आणि अशा पद्धतीने कुठेतरी आपल्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडणूक झाले. आपण सगळ्यांनीच मदत केला, आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका केली, आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आणि तरी आज सगळ्याला अक्कलकोटला झालं, कोकणाला झालं, पंढरपूरला झालं, दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्व सभासदांना आभार मानण्यासाठी बोलवले आणि सगळ्यांनाच आपण आभार मानूया आणि सगळ्यांना एक कृतज्ञता आपण व्यक्त करू आणि पुढच्या कामाला आपल्याला सुरुवात करायची. ताईंचा अभिषेक मला वाटतं पुढच्या आठवड्यात आहे. त्यांचा शपथविधी त्यावेळेस होईल. त्यानंतर परत त्यांचा अभिषेक संस्थेवर आपल्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या शहरामध्ये निश्चितपणे जोरात काम करते. दुर्दैव हे ना आपल्याला की अजून एक 30 जर खासदार देशामध्ये आले असतील, 30 खासदार, तर काही कॅबिनेट मंत्री
रेकॉर्ड ब्रेक झाला असतं. शिंदे साहेबांच्या पदावर कोण घेऊन गेले असते. 30 खासदारांची गरज होती. पण एवढं नक्की सांगतो की पुढच्या वेळेला 30 खासदार आणि आपलं काँग्रेस आणि आपलं महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि पंडितताईला आपण 5 वर्षानंतर परत निवडून देऊया आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काढून त्यांना पाठवून देऊया आणि कदाचित मध्ये आधी पण जातील. नितीश कुमार काय करतील सांगता येईल. आपलं नशीब आहे दोघं आणि ताई पण नशीबवान आहे. त्यामुळे काय विषय नाही. परत एकदा ताईला शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. इथं सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र.